सांगतो त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा आंतरपिके घेतली तरच तुमच्या त्या हळदीला मारक ठरणार नाहीत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र योगेश पाटील. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या हळदीमध्ये कोणकोणते आंतरपिके घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मूग आहे, उडीद आहे, सोयाबीन आहे, त्याच्यासोबत आपण कोथिंबीर सुद्धा घेऊ शकतो. पण ध्यानात ठेवा, याच्यामध्ये काय आपली मक्का आहे ती मक्का बिलकुल तुम्ही याच्यामध्ये घेऊ नका. कारण कुठलंही पीक आपण जे आंतरपीक म्हणून निवडणार आहोत त्याच्या मुळ्या आणि हळदीच्या मुळ्या एका लेवलला वाढणाऱ्या नसाव्या. दोघांच्या मुळ्यांची वाढण्याची क्षमता सारखी असेल तर पीक हळदीला नक्कीच मारक ठरते. याच्यामध्ये कोथिंबीर सारखे पिकं जे आहेत जे अत्यल्प कालावधीचे आहेत ही पिकं खूप चांगल्या पद्धतीने येतात. पण ते सगळे काही जे पिकं आपण आंतरपीक घेणार आहोत ते जर आपण प्रत्येक सरीला जर लावत गेलो तर आपल्या हळदीमध्ये दाटोळा तयार होते, हळदीला सुद्धा हवा लागत नाही आणि त्या पिकाचं सुद्धा व्यवस्थितरित्या संगोपन होत नाही. तर ते तुम्हाला मी बेडवर समजावून सांगतो की कुठल्या पद्धतीनं तुम्हाला ते पिकं घ्यायचे आहेत. तर चला खाली आहे. समजा आपले हळदीचे बेडा असतील ज्याच्यामध्ये ही एक नाली आहे, ही एक नाली आहे, ही एक नाली आहे, ही एक नाली. हे आपले हळदीचे बेड आहेत. याच्यावर आपली जी काय हळद आहे आपण ते 2 तासामध्ये प्रत्येक याच्यावर 2 काकर मारून आपण हळद लावणार आहोत. मग आपल्याला जे आंतरपिकं लावायचे आहेत ते आंतरपिकं तुम्ही याच्या खाली जे बेड आहे आपलं त्या बेडच्या इथं खालच्या साईडला तुम्ही एकदम नालीत नका लावू, बेडवरच लावा. पण त्या नालीच्या थोड्या जवळपास म्हणजे बेडच्या एकदम खालच्या टप्प्यामध्ये टोकन पद्धतीनं तुम्ही लावू शकता. इकून 1 तास लावायचं आणि इकून 1 तास लावायचं. या पद्धतीनं 2 बेडच्या एका साईडला तुम्ही आंतरपीक आपलं जे कुठलं आहे ते आंतरपीक तुम्ही इथं घेऊ शकता. पण ध्यानात ठेवा, या नालीत जर तुम्ही आंतरपीक घेतलं तर ही नाली तुम्ही मोकळी सोडा. कारण आपल्याला पावसाळ्यामध्ये लाईट वगैरे नसते, जणाकडे ठिबक नावाची गोष्ट अवेलेबल नसते. तर त्यावेळेस आपल्याला जे हळदीमध्ये ड्रिचिंग करायचे आहेत तर ते या नालीनं आपण ती ड्रिचिंग करू शकतो. जर या दोन्ही नाल्यामध्ये आपण आंतरपीक घेतलं तर आपल्याला चालण्याची अडचण होईल आणि दाटोळा सुद्धा खूप जास्त होईल. तर जास्त त्याच्यामध्ये एकदम दाटोदाटीचे आंतरपिकं तुम्ही नका करू. ही नाली रिकामी ठेवा. या नालीमध्ये सेम प्रोसेस करा, या साईडला आणि या साईडला टोकन पद्धतीने किंवा मजुरामार्फत हातानं जे काय आपलं आंतरपीक आहे ते लावून घ्या. तर ध्यानात ठेवा, सांगतो त्याच पद्धतीनं आंतरपिकं घ्या, सांगतो तीच आंतरपिकं घ्या, तरच तुमच्या हळदीला मारक ठरणार नाहीत आणि हळदीच्या सुद्धा साईजमध्ये आणि उत्पन्नामध्ये कुठलाच फरक पडणार नाही. याच्या समोरील सुद्धा हळदीचे सगळे काही नियोजन चांगल्या पद्धतीनं हळदीवर येणारे रोग, सगळ्यात मोठी असणारी बुरशी, या सगळ्यावर तुम्हाला कुठल्या पद्धतीनं मात करायची आणि चांगल्या पद्धतीनं दर्जेदार हळदीचं उत्पन्न कसं काढायचं हे सगळं मी तुम्हाला सांगत जाईन. त्यासाठी ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तिथल्या आयडीला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत राहा, भरोसा ठेवा.